आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। श्री टेंबलाई माता मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न। नाशिकच्या द्वारका परिसरातील शहीद भगतसिंग चौक येथे असलेल्या 125 वर्ष पुरातन श्री टेंबलाई माता अर्थात त्र्यंबोली देवी मंदिराच्या जीर्णोद्धारानिमित्त आयोजित मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात संपन्न झाला। 3 दिवस चाललेल्या धार्मिक महोत्सवात हजारो भाविकांनी सहभाग घेतला। पहिल्या दिवशी पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य शोभायात्रा आणि मिरवणूक काढण्यात आली। डोक्यावर कळस घेऊन सहभागी झालेल्या महिलांनी शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरल्या। दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी गणपती पूजन, पुण्य हवा वाचन, मंडळ स्थापना, देवता हवन तसेच विविध धार्मिक विधी आणि वैदिक मंत्रोच्चारात पूजन कार्यक्रम पार पडलाय। त्यानंतर पंचमुखी हनुमान मंदिराचं व दिगंबर आखाड्याचं कुंभमेळ्याचं मुख्य प्रवक्ते भक्ती चरणदास महाराज यांच्या शुभ हस्ते मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा विधिवत संपन्न झालाय। या श्रीराम शक्तीपीठाचे सिद्धेश्वरानंद महाराज, श्रीनाथ महाराज, विलास पांगारकर, रामसिंग बावरी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, भक्तगण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोहळ्यानिमित्त आयोजित भव्य महाप्रसाद भंडाऱ्यात हजारो भाविकांनी सहभागी होत महाप्रसादाचा लाभ घेतला। हिंदू एकता आंदोलन पक्षप्रणित शहीद भगतसिंग क्रांती दल मंडळ ट्रस्ट, अखिल महाराष्ट्र कातारी शिकलकर समाज संघ आणि श्री टेंबलाई माता भक्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला होता। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी, भाविकांनी विशेष परिश्रम घेतले। देवी त्रयदिन साध्य प्राण प्रतिष्ठा पूर्वक आशा मूर्तीना निर्माण अग्नि प्रतप अवघातादि दोष परिहारार्थम अभ्युत्तारण पूर्वक प्राण प्रतिष्ठा करिष्ये। श्री प्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु ऋषियाः छन्दांसि परा प्राण शक्ति देवता आम बीजम ह्रीं शक्ति कीलकम आसा टेंबलाई देवताना मूर्तीना प्राण प्रतिष्ठापने विधियोगा।